आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सगळ्यांना शुभेच्छा. आपण काल 348 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि आज आता 49 पासून ओवी पाहणार आहोत. 5 कारणांपैकी आता 5वं कारण आज पाहायचं आहे आणि नंतर मग पुढचा श्लोक. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानन्तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. काल आपण 48वी ओवी अशी पाहिलेली होती. त्याच्या अगोदर सगळ्या शरद ऋतूचं, वसंत ऋतूचं जे काही वैशिष्ट्य आहे आणि त्या सगळ्याची प्रिय व्यक्तींची तिथे भेट व्हावी, मिलन व्हावं आणि प्राप्ती व्हावी, जे या सगळ्या गोष्टी कशा घडून येतात. तसंच तळ्यात कमळांचा थवा उमलून यावा आणि कमळांच्या परागांची रेलचेल असावी. असं सगळं आत्ताच्या अगदी काय आपण बरोबर आत्ता आपलं जे चालू आहे, शिकवणं म्हणा, शिकणं म्हणा, तर योग्य वेळेला आपलं चाललं आहे की बरोबर वसंत ऋतूचं वर्णन आलं आहे आणि वसंताची वैशिष्ट्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आता 349वी ओवी बघणार आहोत आपण. त्याच्या आधी 48वी सांगत होते. तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी. बुद्धी ही बरवनवी, इंद्रिय प्रौढी. म्हणजे सगळ्या वृत्तींच्या वैभवामध्ये एकटी उत्तम आणि श्रेष्ठ अशी प्रज्ञा नांदावी. बुद्धी म्हणजे प्रज्ञा, आणि त्या प्रज्ञाघन बुद्धीला संवेदनशील इंद्रियांची अप्रतिम साथ मिळावी. बुद्धी ही बरवनवी, इंद्रिय प्रौढी. प्रौढी म्हणजे त्यांचं मोठेपण आहे. तर जे संवेदनाशील किंवा अशी ज्याला जाणीव, संवेदना ज्याला जास्त चांगली आहे. आता याच्यावरनं सहज सांगते की आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाची बरोबर जाणीव जी असते ना, ते हल्ली तर टेस्ट वगैरे करतात, यंत्र निघालेली आहेत. पण आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघतो की एखाद्या व्यक्तीला अगदी लांबचा बारीकसुद्धा आवाज ऐकू येतो. काय चाललेलं आहे, एखादं संगीत असेल. आत्ता जसं दादांनी अगदी लहान मुलं आली आहेत का तुमच्या इथे, म्हणजे हे जे समज नाही ना, हे त्या श्रवणेंद्रियाचं संवेदनशीलपण आहे. काहींना डोळ्याने अगदी लहानातली लहानी किंवा जी कोणीतरी काहीतरी शोधत असतं आणि ती वस्तू त्यांना पटकन दिसते. तसंच घ्राणेंद्रियाचं सुद्धा की म्हणजे माझा स्वतःचा तोही अनुभव आहे. कान नाक तर आहेतच, पण अगदी साधारण 500 मीटरवर किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त अंतरावर घरात काय चाललं आहे हे मला तिथून समजायचं. घरात कुठला तरी नवीन पदार्थ चालला आहे वा, सासूबाई बेसनाचे लाडू करून ठेवायच्या, तर ते बेसन भाजल्याचं आणि त्यांनी खरं ते झाकून ठेवलेले असायचे पेपरनी वगैरे. पण मी आल्या म्हणायची की का हो, आज बेसनाचे लाडू, बेसन भाजले का? त्यामुळे नाही, कुठं काय. लाव, मला त्या बोळीच्या पलीकडे म्हणजे रस्त्यावर वास आलेला, तर त्यामुळे भलतंच हे आहे तुझं. तसं हे आपलं माझी गंमत म्हणून सांगते, पण असं प्रत्येकाला असतं, काहीतरी वैशिष्ट्य असतं. तर ह्या इंद्रियांची अप्रतिम साथ मिळावी आणि ती साथ हे 4थं कारण सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, इंद्रिय प्रौढी मंडळा, शृंगारू एकची निर्मळा. जै अधिष्ठात्रिया का मेळावे देवतांचा जो. आणि म्हणून इंद्रिय प्रगल्भतेच्या समुदायाला त्या देवतांचा समूह अनुकूल असावा आणि सहज सुंदर
असा शृंगार रस विद्यमान असावा. अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. प्रत्येक इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता आहे. आता इथे त्यांनी दिलेली नाही आहे, पण कुठेतरी आपल्याला तो संदर्भ शोधू. आहेत म्हणजे वाचलेले आहेत, पण आत्ता एकदम नक्कीच नाही सांगता येणार. जर आपल्याला त्या दुसऱ्या ग्रंथामध्ये मिळाले तर आपण सांगूया की प्रत्येक देवते म्हणजे त्या इंद्रियामध्ये जे सामर्थ्य येतं ते त्या त्या देवतेच्या मुळे येतं. म्हणजे जे दैवन चैवात्र पंचमम जे म्हणलेलं आहे ना, त्याचा संदर्भ आता इथे चाललेला आहे की प्रत्येक इंद्रियाला, इंद्रियाच्या स्थानाला जे काही हे मिळतं, अनुकूलता मिळते, ती देवतांच्या समूहामुळं, आणि ती देवता देतात समूह, म्हणून सगळे सहज सुंदर असे शृंगार रस त्यांनी म्हणलेले आहे त्यात विद्यमान असावा. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा, जय अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. म्हणजे प्रगल्भ इंद्रिय ज्याच्यामध्ये सामर्थ्यवान आहेत अशा इंद्रियांचा समुदाय जो आहे तो त्या त्या देवतांची त्याला अनुकूलता मिळाली म्हणून. आणि मग सगळा सहज सुंदर असा शृंगार जास्त महत्त्वाचा मानलेला असतो. शृंगार हा रसांचा राजा म्हटलेला आहे कालिदास किंवा सगळ्याच कवींनी. आणि म्हणून पुढं म्हणतायत, म्हणून चक्षुरादी की दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे, सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. आणि म्हणून नेत्रादी जी 10 इंद्रिय आहेत त्या त्या 10 इंद्रियांच्या पाठी म्हणजे त्यांच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी, स्वानुग्रहे म्हणजे आपापल्या अनुग्रहासह, सूर्यादिका का आहे, सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. म्हणजे प्रत्येक मी म्हणलं तसं सूर्य, चंद्र, इंद्र अशा सगळ्या ज्या देवता आहेत तर त्या देवतांचे समुदाय वृंद म्हणले. सुरांचे वृंद, चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे, सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. म्हणजे या 10ही इंद्रियांच्या स्थानांच्या ठिकाणी आपला अनुग्रह किंवा कृपा करत या देवतांचा समूह असतो. आता ते काही एका जागी समुदायानं राहतात असं नाही, त्या त्या इंद्रियामध्ये ती देवता असते असं यांना म्हणायचे. पुढे म्हणतात, ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे, अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. आता इथं सांगतायत ज्ञानदेव परत की अरे अर्जुना, तुला हे सगळे गोष्टी पटतील की हे देववृंद बरवे, हे सगळे देवांचा समुदाय जो आहे हा काय आहे, या कर्म कारण पाचवे, कर्माचं जे 5वं कारण आहे ते हे 5वं कारण आहे. दैवंच एव अत्र पंचमम असं ती ओळ होती आपली. म्हणजे दैव म्हणजे देवावरून दैव असा शब्द वापरलेला आहे. तर मी दैवचा अर्थ थोडासा आपल्या पूर्वजन्मीचे हे असाही घेतलेला होता, पण ही कर्माची खाण 5 प्रकारे तू ऐकावीस असं ते म्हणत आहेत. येथ जाणावे देवो म्हणे, एवं माने तुझी आयणी, तैसी कर्म जाताची हे खाणी, पंचविध आकरणी निरूपिली. मग भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगतायत की तुझ्या समजुतीला पटेल, एवं माने तुझी आयणी, तुझ्या समजुतीला जे पटेल आणि तुझ्या बुद्धीला जे मानवेल अशा प्रकारे सगळी कर्म ज्याच्यापासून उत्पन्न होतात ती मी तुला आता सांगतो. ते आयणीचा शब्द अर्थ बुद्धी असाच आहे. तर तुझ्या बुद्धीला जे मानवेल तेच मी तुला सांगतो की अशी ही 5 कर्म आहेत ती तुला आता सांगितली. निरूपिलीच म्हणतात, सांगतो नाही, निरूपिली झाली, सगळी सांगून झाली. अधिष्ठान, कर्ता, करण आणि विविध चेष्टा. विविध चेष्टा या सगळ्या इंद्रियांच्या हालचाली ज्या आहेत, जे इंद्रिय जी हालचाल करते, क्रिया करते त्याला चेष्टा हा शब्द वापरला. आणि 5वं सांगितलं दैव. दैव म्हणजे काय, ते या 10 इंद्रियांच्या ठिकाणी ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्यांच्या अनुग्रहामुळं हे सगळं कार्य होतं. खूप सुंदर असं ज्ञानदेवांनी ह्याला स्पष्टीकरण केलं, कारण त्या तुलनेनं संस्कृतमधला अर्थ पटकन समजतो आणि थोडक्यात असतो. पण इथे त्यांनी उदाहरणं दिल्यामुळं आणि त्याची
अधिक मांडणी केल्यामुळं आपल्याला ते चांगलं कळलेलं आहे. म्हणून परत म्हणतायत, आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे, जीही ते हेतूही उघडे दाऊ पाचे. आणि मग ही खाण उघडते, ही कर्माची सृष्टी घडते आणि जीही हे हेतूही उघडे. आणि मग कर्माची ही जी हेतू म्हणजे ही जी कारणं आहेत, 5 हेतू आहेत, ते दाऊ पाचे, ते तुला 5ही पुन्हा स्पष्ट करून सांगतो की कशी कशी ती कार्यरत होतात किंवा ते कार्य करतानाही हे 5 हेतू कसे उपयोगी पडतात हे पुन्हा आता तुला सांगतो, असं पुढच्या श्लोकामध्ये सांगता येते. आपण तोपर्यंत आधीच्या त्या ओव्या बघून घेऊया. काल रसिकत्वाची ओवी पाहिली होती आपण, पण ह्या ओव्या नव्हत्या वाचल्या. ऋतू माझी जैसा शोभावा शरद, तशातही चांद पौर्णिमेचा. नातरी वसंती असावे उद्यान, आणि प्रियजन प्राप्त व्हावा. तशातही तेथे सर्व उपचार, असावे साचार सानुकूल. नातरी कमल व्हावे विकसित, खुलावे तशात मकरंदे. किंवा वाचे लागी कवित्व बरवे, कवित्वी शोभावे रसिकत्व. रसिकत्वी आत्मतत्वाचे वर्णन, दिसावे खुलोन मग जैसे. तैसी सर्व वृत्ती माझी बुद्धी भली, शोभावी आगळी इंद्रियांनी. आणि इंद्रियांच्या देवतांचा मेळ, व्हावानुकूल तशातही. म्हणून नेत्रादी दशेंद्रिया ठाई, स्वानुग्रहे राही स्वभावे जो. स्वानुग्रहाचा स्वरूपानंदांनी अर्थ दिलेला आहे आपल्या कृपेसह, म्हणजेच अनुग्रह म्हणजे कृपाच, बरोबर आहे. तोची सूर्याधिक देववृंद जाण, 5वे कारण कर्माचे गा. देवत वृंद म्हणजे समूह. तुझी या बुद्धीचे जेणे समाधान, होय परिपूर्ण ऐशा रीती. कर्मांची कारणे येथे पंचविध, दाविली विशद करोनिया. आणि कजा 5 हेतूंची या योगे, खाण वाढू लागे कारणांची. मग साच घडे कर्मांची रचना, हेतू ते अर्जना सांगू ऐक. आता तुला अजून ह्या कर्मांची जी रचना आहे, त्याचे जे हेतू आत्ता सांगितले, त्यांची रचना कशी आहे ती मी तुला पुन्हा सविस्तर सांगतो, असं ज्ञानदेव म्हणतायत, भगवंत म्हणतायत. हे कोणत्या कोणत्या कर्माचे हे हेतू आहेत ते आता पुन्हा सांगतायत. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा, न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. आपण फक्त शरीराने नाही कामं करत सगळी, तर शरीर, वांग म्हणजे वाक वाणी, आणि मन, या तिन्हींचे मिळून समास बनवलेला आहे. शरीर वांग मनोभिही यत कर्म प्रारभते. यत म्हणजे जे, शरीरानं, वाणीनं आणि मनानं, या तिघांच्या द्वारा जी कर्म सुरू केली जातात, प्रारंभ केली जातात. प्रारभते, सुरुवात करतो आपण बघा, रोज एकेका कर्माची सुरुवात करतो. मग ती कशी आहेत? न्याय्यम. न्याय्य म्हणजे शास्त्राला अनुकूल, शास्त्रानुसार. वा विपरीतम वा, वा म्हणजे किंवा त्याच्या विपरीत म्हणजे उलट, शास्त्रानुकूल किंवा मग शास्त्राच्या विरुद्ध. वा कशी कोणतीही असली, 2दा वा एवढ्यासाठी जसा च असतो तसा वा हे एक वे वापरलं जातं, जसंच्या तसं, म्हणजे त्याचा अर्थ वा म्हणजे किंवा. तर ते शास्त्रानुकूल कर्म असेल किंवा शास्त्राच्या विरुद्ध असेल, कोणतंही कर्म असलं, आणि नर हा प्रारभते, मनुष्य करतो किंवा मनुष्य सुरू करतो, तस्य पंच एते हेतवः. पंच इतेमध्ये संधी आहे. पंच एते तस्य हेतवः.
ही 5 त्याची हेतू म्हणजे कारण, ही त्याची 5 कारणं आहेत. न्यायशास्त्र किंवा तर्कशास्त्रामध्ये या हेतूला फार महत्त्व असतं. मागं कधीतरी मी सांगितलं असेल की समजा पर्वतावर अग्नी आहे, पण तो कसा ओळखायचा? तर पर्वतो वह्निमान, वह्निमान म्हणजे वह्निमान म्हणजे आपलं पर्वतो धूमवान, धूमवान म्हणजे धूर असणं, धूर असणं हे कारण आहे किंवा तो हेतू आहे. आणि त्याच्यावरून आपण काय काढतो अनुमान की या पर्वतावर अग्नी आहे. कारण यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, म्हणजे जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतोच. आणि मग ज्या अर्थी या पर्वतावर धूर आहे त्या अर्थी इथं अग्नी असणार. तसं या कुठल्याही कर्मासाठी 5 हेतू हे असावेच लागतात असं सांगतो. आता त्याच्यावरच्या ओव्या बघूयात. तरी अवसात आली माधवी, ते हेतू होय नवपल्लवी. पल्लव पुष्पपुंज दावी, पुष्प फळाते. अवसात हा शब्द अचानक, अकस्मात. एखाद वेळेला अचानक माधवी म्हणजे वसंत ऋतू. तर हा वसंत ऋतू सुरू झाला अचानक, अकस्मात, की काय होतं? ते हेतू होय नवपल्लवी. आपण पाहतो सगळीकडे नवीन पालवी आलेली असते. तर सगळ्या वृक्ष वेलींना नवीन पालवी फुटते आणि त्या नवपल्लवाला कारणीभूत कोण होतो? तर हा वसंत ऋतू. म्हणजे दोन्ही आपण बरोबर अनुमान करू शकतो. ज्या अर्थी नवीन पालवी आहे, आपण महिना बघत नाही, वार बघत नाही, की लगेच ओळखतो की नाही आत्ता इथे वसंत ऋतू सुरू झाला. आणि वसंत ऋतू आहे हे जरी समजलेलं असलं तरी आपण म्हणतो आता वसंत ऋतू सुरू झाला आहे, म्हणजे झाडांना वेलींना नवीन पालवी फुटणार आणि नवीन बहर येणार. बघा आत्ता ह्या दिवसात पारिजातकाला फुलं यायला लागली. खरं म्हणजे पारिजातकाचा मोसम हे पावसाळ्यात असतो, श्रावणात असतो, तेव्हा जास्त. पण वसंताचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक याला पालवी फुटणार, फुलं बहरणार, हे कौतुक असतं त्याचं. म्हणून म्हणतात ते हेतू होय नवपल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी, पुष्प फळाते. एकातनं एक आधी पालवी फुटते, मग नंतर फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर फळं येतात. तर पुष्प फळाते म्हणजे आधी फुलांचे घोस होतील, नंतर त्याच्यातून फळं निर्माण होतात. म्हणजे हा सृष्टीचा क्रम अगदी छान उदाहरणानं समजावून दिलं आहे. यात काहीच अवघड नाही आहे. पण तरीसुद्धा हे कुणाचं काम आहे? वसंताचं काम. चैत्र वैशाख वसंत ऋतू. आता पुढे बघा लगेच वर्षा ऋतूचं सांगणार आहे. ग्रीष्माचं फारसं सांगितलं. का वार्षिये आणि जे मेघू, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. त्याचंही सगळं चक्र सांगतायत की वार्षिये म्हणजे वर्ष ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये मेघ येतात, ढग भरून येतात. मेघ आले की वृष्टी प्रसंगू, लगेच वर्षाव होतो, पाऊस पडतो. आणि वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. आणि वृष्टी झाली, जलवर्षाव झाला की लगेच पावसामुळं पिकाचा वर्षाव, पीक भरून येतं किंवा बहरून येतं. म्हणजे हे प्रत्येकाचं कारण कसं आहे की वसंत हे कारण आहे, बाकी सगळी पालवी, फुलं आणि फळं ही सगळी त्याची कार्य आहेत. तसं वर्षा ऋतू हे कारण, मग मेघ, नंतर सगळी पिकं येणं, पाऊस आणि पिकं ही सगळी त्याची पुढची कार्य आहेत. म्हणजे हे कशामुळं घडतं आहे? तर ह्या 5 हेतूंमुळंच घडतं आहे असं ते समजावून देत आहेत आपल्याला. नातरी प्राची अरुणाते विये, अरुणे सूर्योदये होये, सूर्ये सगळा पाहे दिवो जैसा. आता सूर्याचं नेहमी उदाहरण दिलं जातं की किंवा काय होतं? नातरी म्हणजे नाहीतर अशा अर्थी. पूर्व दिशेला, प्राची म्हणजे पूर्व दिशा, पूर्व दिशेला अरुणाते विये. विये हा शब्द त्यांनी नेहमी वापरलेला आहे, क्रियापद आहे.
म्हणजे व्यालो वगैरे जे म्हणतात ना, तसा तो शब्द विये केलेला आहे. अर्थात उदय झाला, जन्म पावला किंवा उदय झाला. आणि अरुणे सूर्योदय होय. आधी अरुणाचा उदय होतो. ते छान आहे आपल्याला भूपाळी. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठील वखरी वनमाळी वनमाळी. तर हा अरुणोदय, अरुण हा त्याचा सारथी आहे बरं का सूर्याचा. आणि पुन्हा सांगतात की तो खरा पांगळा आहे, पण तो आला की मग सूर्य उगवतो. म्हणजे त्याचं चिन्ह किंवा तो हेतू आधी आपल्याला कळतो, कारण कळतं. आणि मग सूर्य उगवला की सूर्य सगळा पाहे दिवो जैसा. आणि मग दिवो म्हणजे दिवस. सूर्यामुळं हा सगळा दिवस उजाडतो किंवा दिवस निर्माण होतो. तैसे, आता बघा, तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा, तो संकल्पू लावी दिवा वाचे चागा. आता त्याप्रमाणेच माणसाचं मन कसं आहे, मन हे सुद्धा कर्मसंकल्पाच्या संभवाचा हेतू आहे. आधी मनात निर्माण व्हावं लागतं. माझ्या अगोदर मनात यायला पाहिजे की असं आपण असं असं करूया, किंवा हा एक उपक्रम करू, किंवा हा अभ्यास करू, याचं वाचन करू, त्याचं चिंतन करू. हा आधी मनात विचार येतो. म्हणून संकल्प विकल्पात्मक मन हा, अशी मनाची व्याख्या केलेली असते. की आत्ता संकल्प केला, चला 1 मेपासून आपण काहीतरी नवीन सुरू करूया. तसं चातुर्मासात महिला किंवा सगळं ठरवतात की आम्ही हे करणार. तसा हा संकल्पाचा, म्हणजे संकल्प निर्माण होण्याचा हा हेतू आहे, मानवी मन. आणि मग मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प प्रभावा. संकल्प भावा, संकल्पाचा भाव निर्माण होण्यासाठी, मनात ती भावना येण्यासाठी हे मनच त्याचं कारण आहे. आणि तो संकल्प झाला की लावी दिवा. मग संकल्प कशाचा दिवा लावतो? वाचे चागा. मग वाणीतून ते व्यक्त होतं. किती सुंदर सांगितलं हो. मग वाणीचा दिवा प्रज्वलित करतो. आधी मनामध्ये येतं, मनात आल्यानंतर तो संकल्प होतो, आणि संकल्प हा वाणीचा दिवा प्रज्वलित करतो. खूपदा आपण ठरवतो का काही कुणाला सांगायचं नाही, पण ते मनात आलेलं वाणीतनं जेव्हा प्रगट होतं ना, तेव्हा जास्त समाधान वाटतं. म्हणजे आपण कुणाला तरी सांगितलं आणि मग कुणाचं तरी आपल्याला एक आधार असतो, सहाय्य असतं, किंवा कोणीतरी शाबासकी देणारं असतं. म्हणून हा वाणीचा दिवा महत्त्वाचा आहे. मग वाचेचा तो दिवटा, मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताची या वाटा, तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. मग आता तो दिवटा म्हणलेला आहे त्यांनी. म्हणजे ह्याचा जो वाचेचा जो दिवटा आहे, आपण म्हणतो ना हा दिवा आहे किंवा दिवटा, दिवटी, दिवटा हे शब्द आपल्याला खेड्यामध्ये जास्त ऐकायला मिळतात, पण दिवाच त्याचा अर्थ. तर हा वाणीचा किंवा वाचेचा जो दिवा आहे हा काय करतो? कृत्य जाताची या वाटा. किती समजावून दिलं बघा. आपल्याला एखादी वाट माहिती नसेल, अंधार पडलेला असेल, तर आपल्याला दिवा जास्त तो मार्ग दाखवतो. तसं कर्मसमुदायाच्या ज्या वाटा आहेत, मार्ग आहेत, ते हा दिवा, वाणीचा जो मानवी मनाचा जो हा दिवा आहे, वाणीचा दिवा, हा त्याला दिवा प्रकाश दाखवतो, उजळून टाकतो तो मार्ग सगळा. म्हणजे आपल्या कर्माचा मार्ग बघा ना. समजा परगावी जायचं आहे, आपल्याला माहिती नाही आहे, ते ठिकाण माहिती नाही. हल्ली काय गुगल आहे की आपण शेजाऱ्यांना विचारतो की तुमचं गाव आहे ना, मग तिथं कसं जायचं. म्हणजे ही सगळी माहिती आपण आधी काढून घेतो. म्हणजे बरोबर तो कर्म, जे कर्म करायचे, त्या कर्माचा जो सगळा समुदाय आहे, तर तो समुदायाचा मार्ग उजळून टाकतो वाणीमुळे. मग लगेच लोक सांगतात काही सोपं आहे हो, या स्टॉपला उतरा, तिथून जा, लगेच 5 मिनिटात जा. तसा तो श्रीकृष्णसुद्धा आपल्या पेंद्यांना, गोपाळांना, सगळ्यांना सांगायचा, आज या घरावर, या गोपीच्या घरावर धाड मारायची. मग ते सगळे मिळून तो कार्यक्रम करणार. तसं त्याच क्षणी काय होतं? तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा.
आणि मग तेव्हा कर्म करणारा जो कर्ता आहे तो कर्माच्या आणि कर्तृत्वाच्या समूहामध्ये प्रवेश करतो. कर्ता रिगे कामठा कर्तृत्वाचा. कामठा म्हणजे व्यापार, म्हणजे जो कर्तृत्वाचा सगळा व्यापार आहे किंवा जो सगळा व्यवहार आहे त्याच्यामध्ये तो काम करतो. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे, लोहकाम लोखंडे निर्वाळीजे जैसे. अजून एक उदाहरण पुढच्या याच्यात देतात की लोहकाम लोखंडे निर्वाळीजे जैसे. लोखंडाचं जर काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं हो? लोखंडच त्याचा मूळ पाया असतो. तर त्याच्या आधाराने आपण जसं लोखंडाचं काम करतो, त्या लोखंडाचीच ऐरण असते बघा, नाही का? आणि त्याच्यावर गरम करून उष्ण करून तापून लाल 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 त्याच्यावर ठोके मारतो तो. तर ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. खूप छान आहे लहानपणीचं गाणं, पण ते ऐरण आणि तो लोखंडाचं हे म्हणलं की डोळ्यासमोर आलं बरोबर. आणि शरीराधिक दळवाडे, दळवाडे म्हणजे सगळं समूह, शरीर इत्यादी हा समूह, म्हणजे शरीर वाणी मन हा शारीर समुदाय, त्याला दळवाडे. दळ म्हणजे सैन्य आणि दळवाडे म्हणजे तो समुदाय. का तांथुवाचा ताणा, तांथू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पटू. आता तांथू शब्द सुद्धा त्यांनी तंतूसाठीच वापरला आहे बरं का. तांथुवाचा ताणा, आता आपल्याला माहिती आहे ते ताणून धरण्यासाठी जे असतं त्याला ताणा असं म्हणलेलं आहे. म्हणजे उभे ताणलेल्या त्या उभ्या तंतूमध्ये आडवे तंतू पुन्हा ताणून घातले जातात. तांथू घालिता वैरणा, आणि मग त्याच्यामधून वस्त्राची निर्मिती होते. तंतूची विचक्षणा होय पटू, पटू म्हणजे वस्त्र. सगळे ह्यांनी उकारांत शब्द वापरलेले असतात, ते छान वाटतात. तेच तांथुवाचा म्हणजे तंतूचाच. तैसे मनवाच्या देहांचे, कर्म मनादी हेतूची रचे, रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. तेच पुन्हा सांगतात की मन वाचा आणि देह. श्लोकातला शब्द तोच आहे. शरीर वांग मनोभियत, म्हणजे शरीरानं मनानं आणि वाणीनं जी कर्म केली जातात. म्हणून इथं पुन्हा तेच सांगतात, मनवाच्या देहांचे, कर्म मनादी हेतूची रचे, रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जैसे. म्हणजे जसं मन वाचा आणि देह यांच्याकडून घडणारं कर्म हे त्याचं मूळ कारण आहे, मन इत्यादीच, तसंच रत्नातनं झळणारं जे एखादं काही वस्तू असेल किंवा जो अलंकार असेल त्याला अप्रतिम पैलू हे रत्नामुळेच निर्माण होतात. म्हणजे रत्न नसेल तर त्याला पैलू नाही पडत. हिऱ्याला पैलू पडतात, साध्या दगडाला असे पैलू नाही, त्याला टोकून टाकून आकार केला जातो. पण जे मूळ असतं ते रत्नाचंच असतं, रत्न आहे म्हणून त्याला पैलू पडतात. तसं मन वाचा देह यांच्याकडून घडणारे जे कर्म आहे त्याचं मूळ कारण मन, शरीर आणि वाणी या तीन गोष्टी आहेत. काया वाचा मन आहे, आपण नेहमी म्हणतो काया वाचा मने. तर ती कुठलंही कर्म हे तीन ह्यांनी घडतं. अगदी काही शारीरिक असतात, पण काही मनाने केली जातात आणि काही वाणीनं केली जातात. जसं मनातून जरी जप केला तरी चालतो, पण समूहामध्ये मनाच्या जपाला महत्त्व नसतं. सगळे मिळून जे म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम किंवा रामकृष्ण हरी ओम रामकृष्ण हरी. पावसला त्या एक छान होत्या ताई, त्या अगदी ठेक्यात सांगायच्या आणि तो एक लय तिथे सगळ्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये रुंजन घालते किंवा गुंजत राहते. अगदी सतत आपल्या मनामध्ये त्याचा एक चांगला परिणाम असा होत असतो. खूप काळ आपण
त्याच नादात, जसं ते रामाची आता सारखी धून रोज ऐकवतात, नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. ते नाद असे माणसाला खूप हे करून टाकतात, मोहून टाकतात. तसं ही सगळी मनाची जी कर्म आहेत शरीराची, तर ती हे सगळे हेतू आहेत. आणि त्याची हेतू केवी हे कोणे, अपेक्षिजे तरी तेणे अवधारी जो. तर ही शरीरादींची जी कारण आहेत, म्हणजे शरीर मन हे सारखं सांगत नाहीत मग, तर तेच सगळे शरीरादी कर्मांचे हेतू कसे, असा कोणी जर आक्षेप घेतला आणि त्याच्यावर काही उत्तर हवं असेल तर आता पुढं अजून सांगणार आहेत, अजून काही उदाहरणं देणार. कारण एवढं सांगूनही लोकांचं समाधान होतंच असं नाही, मग अजून त्याला जरा पटवून द्यावं लागतं. एखाद्याला याच साईडला का जायचं किंवा हेच का निवडायचं. खरं त्या मुलाची आवड वेगळी असते, पण आईवडील त्यांचं पटवून देत असतात आणि तो मुलगा किंवा मुलगी म्हणत असते नाही मला आता ह्या क्षेत्रात जायचं, मग तो त्याच्या बाजूने पटवून देतो. तसं आता ते सांगतात की ही शरीरादींची जी 5 कारणं आहेत हे मी आता तुला सांगितलं, पण अजूनही अपेक्षिजे तरी तेणे, जर तुला अजून अपेक्षा असेल, ते काय आहेत समजून घ्यायची इच्छा असेल तर मी तुला सांगतो, असं ते सांगतात. तरी ऋतुराज येता अकस्मात, होती पल्लवित वृक्षवेली. पल्लवांमधून पुष्पगुच्छ येती, होय फलप्राप्ती पुष्पातून. किंवा वर्षाकाळी उद्भवती मेघ, मेघातून मग वृष्टी होय. वृष्टीची या योगे धान्याची समृद्धी, होय सुखवृद्धी जैशा रीती. पूर्व दिशा जन्म देई अरुणासी, दाखवी सूर्यासी अरुण तो. सूर्याची या योगे अर्जुना संपूर्ण, उजाडतो दिन मग जैसा. तैसाची कर्माचा संकल्प व्हावया, मग धनंजया हेतू होय. मग तो संकल्प वाचेची या द्वारा, मांडितो पसारा बोलण्याचा. ऐशा परी जेव्हा वाचेचा तो दिवा, ती दिव्याची कल्पना छान सांगितली आहे. दाखवी आघवा कर्म मार्ग, तेव्हा करता जीव पार्थावधारी, सापडे व्यापारी कर्तृत्वाच्या. मग लोह वस्तू घडावी साचार, घेऊनी हत्यार लोहाचेची. तैसा देहादिक सर्व समुदाय, तोची हेतू होय देहादिका. ताण्या माझी बाणा गोवितानी भ्रांत, तंतुची तो होत वस्त्र जैसा. किंवा देती पैलू पाडूनी साचार, रत्नासी आकार रत्नानेच. तैसे मन वाचा देह कर्मा देख, मन वाचा दिक हेतू होय. आता शरीरादी कारणे जी साच, होती कैसी तीच हेतू येते. ऐसा जरी कोणी घेईल आशंका, परिहार देखा तैसी देखा तरी ऐसा. परिहार म्हणजे त्याचं दूर करणं. आपल्या मनात शंका आली की आपण दूर करून घेतो किंवा प्रश्न विचारतो आणि मग ती शंका दूर झाली की आपल्याला बरं वाटतं. अजून पुढची उदाहरणं काही देणार आहेत, ती पुढे आहेत. इथपर्यंत आज झालं आहे मला वाटतं. एखादं होऊ शकतं पण मग पुन्हा एकदम बंद पडतं. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी,
हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म चितेले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर काय करू घेऊ अजून एक दोन ओव्या का कुणाला काही विचारायचंय आई का सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्यूचू जैसा का उसांचे कांडे उसा वाढी हेतू एक दोन ओव्या होतील आता ते सांगतायत की पार्थ ऐक सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्याची ऐसा अरे सूर्याच्या प्रकाशाला हेतू किंवा कारण काय आहे सूर्यच आहे त्याला काही वेगळं कुणाकडून आणावं लागत नाही किंवा उसाचे कांडे उसा वाढी हेतू उसाचं कांडच उसाच्या वाढीचा हेतू असते ना म्हणजे ते कांडच नव्या पेराला जन्म देतं आपण पाहतो बघा प्रत्येक एखादी वनस्पती असेल किंवा हे त्यांची वाढ ही खालच्या वरून वरची होत जाते कुठलंही बघा पीक घ्या धान्य घ्या वेल घ्या तसं आता इथं त्यांनी ऊसाचं उदाहरण दिलेलं आहे की नवीन कांड यायला सुद्धा तो ऊसच कारणीभूत असतो म्हणजे पहिलं कांड हे दुसऱ्या कांड्याचं कारण बनतं नाना वाग्देवता वानावी तै वाचाची लागे काम व्हावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी आता वाग्देवतेची जर स्तुती करायची वाणीच्या देवतेची जर स्तुती करायची किंवा देवी सरस्वतीचं वर्णन करायचं तर शेवटी कशाच्या आधारे करतो आपण वाणीच्याच आधारे वाणीशिवाय पण म्हणजे देवीचं वाणीचंच वर्णन करायचं असलं तरीसुद्धा आपल्याला वाणीच घ्यावी लागते आणि बघा ज्ञानदेवांनी सुरुवातीला छान गणेश स्तवन शारदा स्तवन शारदा म्हणजेच वाणीची देवता विद्येची देवता तर सगळ्याचे संख्या ह्यांनी पण केलेली आहेत समर्थांनी पण केलेली आहे तर या वाणीच्या आधारानेच आपण त्याचं वर्णन करतो वाणीचं वर्णनसुद्धा वाणीद्वारेच कर किती छान पटवून दिले बघा प्रतिष्ठा जेवी मग वेदा पुढे त्यांनी म्हणले का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी म्हणजे वेदाची सुद्धा जर स्तुती करायची असेल प्रतिष्ठा थोरवी सांगायची असेल वेदमंत्रांचा घोष करूनच सांगावी लागते तर वेदात जे काही आहे ते वेदांच्या मंत्रांनीच सांगावं लागतं नमस्कार